इंजिनिअरिंगचे रजिस्ट्रेशन सुरू झालेत आणि रजिस्ट्रेशनची मुदत संपली तर पुढे काय पर्याय असतील? इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू आहे. त्यानुसार रजिस्ट्रेशनची मुदत 28 जून ते 8 जुलैपर्यंत आहे. त्यानंतरही रजिस्ट्रेशन लाईन सुरू राहील. मात्र 8 जुलैनंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुमचं रजिस्ट्रेशन नॉन कॅप राऊंड म्हणून होईल. त्यामुळे कॅप राऊंडमध्ये तुमचा समावेश असणार नाही. याशिवाय 9 जुलैपर्यंत डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची मुदत आहे. या मुदतीत व्हेरिफिकेशन केले नाही तर नॉन कॅप राऊंड म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन होईल. नॉन कॅप राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन झालं तर तुम्हाला ए कॅप राऊंड किंवा स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन घेता येईल किंवा प्रायव्हेट कॉलेजचं ऑप्शन तुमच्यासाठी नेहमीच अवेलेबल असेल. त्यामुळे 8 जुलैपर्यंत रजिस्ट्रेशन करा आणि कॅप राऊंडमध्ये सहभागी व्हा. आणि काही कारणाने रजिस्ट्रेशन करता आलं नाही किंवा डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं नाही तर काळजी करू नका. ए कॅप स्पॉट राऊंडचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. याशिवाय प्रायव्हेट कॉलेजमधूनही तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. अशा माहितीसाठी कॅम्पस देखो.in ला फॉलो करा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करायला खाली दिलेल्या नंबरवर विसरू नका.